मला या घरातून पळून जावं वाटायला लागले अक्षरशः. तर तुम्ही म्हणता का, तर ते तर मी तुम्हाला पुढे सांगतेच. त्या अगोदर माझ्या घरातला माझा पहिला स्वयंपाक बघा. तर इकडं बघू शकता मी करत होते इकडं भाकरी. ती तेवढी नव्हती बरं का केली ती ना आमच्या बुबूसाठी, म्हणजे कुत्र्यासाठी. आता ते पिल्लू नाही राहिले, मोठं झाले. मी लई दिवसांनी म्हणजे जवळपास 1 वर्षाने स्वयंपाक करत होते भाकरी, त्याच्यामुळे भाकरी बिघडलेल्या आहेत, त्याच्यामुळे नावं ठेवू नका. तरी आता चांगलीच म्हणून चला. तर 2 करत होते, शिवसाठी माझ्यासाठी आणि 1 बुबूसाठी. 3 केल्या होत्या. तर ती वरची बुबूची होती, तर ती चव्हाणसाहेब घेऊन गेले कुत्र्याला टाकायला. बुबू कुत्र्याचं नाव आहे बरं का. आणि ना मग शिवांशर मी बसलो जेवायला. इकडं त्याच्यासाठी मेथीची भाजी आणि भाकरी केली होती. दुपारी मम्मीकडे गेलतो जेवायला आम्ही, रात्री मी हे बनवलं होतं. तर इकडं त्याच्यानंतर मी इकडं मशीनला कपडे लावले. माझे 2 दिवसापासूनचे कपडे तसेच होते, मला वेळच भेटत नाही. त्याच्यानंतर इकडं मी सगळे कपडे घेऊन गेले वरी, वाळू घालण्यासाठी वरी चालले होते. वाटाणी पडत होते, उचलत पडत घेऊन चाललेले होते. चव्हाणसाहेब आणि शिव पण माझ्यासोबत होते, वरी यायले होते सोबत. तसं मला सोबतीची काही गरज नाही, मी भीत नाही अंधाराला वगैरे. तरी पण हे बिचारे आले होते, भेकड आहे ते, स्वतःच दोघं भेकड आहेत. वरी मस्त लाईट आहे आमच्या टेरेसवरती, समोर लाईटिंग बसवलेले, प्लस ते उजेड बसवलेले फोकस वगैरे. आणि इकडं ना ह्या फोकसला आणि ह्या लाईटिंगला आले होते किडे, त्याच्यामुळे शिवांश भीत होता आणि वरी लपून बसत होता. एवढा भीत होता खूपच जास्त. त्याच्यानंतर इकडं त्याचे पप्पा ते शिवना पाणी खेळत होते. यांचं शिवना पाणी काय, यांचं काय सगळी चिटिंगच असती. पण चला चलू द्या, खेळत येते काय करावा. तर इकडं बघू शकता आता त्यांनी त्याला पकडले, आता ते त्याला पकडायला वापस पळत येते. तर यांचा असा प्रकारे खेळ सुरू होता. यांना थोडं काम म्हणलं का तर ह्यांच्या दोघांच्या बेले जीवावर येतं आणि इथं धिंगाणा घालीत बसले ते. त्यानंतर आमचा डेली नाईटचा रुटीन म्हणजे फेस वॉश करून ती आजीना मिरॅकल नाईट क्रीम आहे तर ती यूज करायची. याच्यामुळेच माझा चेहरा एवढा फेअर झाला आहे. माझ्या चेहऱ्यावर खूप प्रॉब्लेम होते आणि माझा चेहरा खूप बेकार होता. मी तुम्हाला इथे दाखवते तसा माझा चेहरा होता, स्क्रीनवर दाखवला त्याप्रमाणे. या क्रीममुळे खरंच मला काय म्हणतात एवढा कॉन्फिडन्स आला आणि आयुष्य चेंज झाल्यासारखं झालं. एवढा छान रिझल्ट आला मला या क्रीमने. खरंच माझे सगळे पिंपल्स वगैरे गेले. नंतर आम्ही झोपलोत आणि सकाळी उठलोत आणि उठून आमचं सुरू होतं लई दिवसापासून सुरू. आम्ही इकडं राहायला आल्यापासून आम्हाला पळायला जायचं पण जेव्हा आमचं उठणंच होत नव्हतं. आता आमच्या तिकडे TV नव्हती, जेव्हा आम्ही रूमवर राहायचो तेव्हा आता इकडे TV बसवली, मस्त काहीतरी सिरीज हे ते बघत बसतो, त्याच्यामुळे उठणंच होत नव्हतं. आज फायनली झालं, तरी पण ना 7:30 वाजले होते माहिती आहे का. पण आभाळ आलेलं होतं म्हणून ठीक वाटत होतं नाही का, ऊन वगैरे नव्हतं पडलं. तर मग इकडं शिवांश आणि मी आमच्या महागं नाही तो लय मस्त आहे माहिती आहे का पळायला जायला. इकडं कोणीच नसतंय, लय निवांत इकडं कोणीच नसते, मस्त आहे. तर इकडं मध्ये नाही का हे कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये तर रस्ता आहे. तर त्या रस्त्याने नाही शिवांश मध्ये गेला होता कंपाऊंडच्या, मी इकडंच ना साईडलाच थोडं होतं नाही का पळायला स्पेस, तर मी इकडंच पळत होते. काय 2 राऊंड मारले. इथून इतक्यात गेलं की एवढा धापा भरत होता ना, तब्येत खूप वाढली. आता जवळपास ना 2 महिन्यापासून जिम बंद आहे. आणि खायला पण जे दिसन ते खाते, चहा पिते, हे ते गोड पण खाते, आंबे खाते. एका दिवशी मी किती आंबे खाते, 30-20 खात असेल. त्याच्यामुळे कॅलरीज इंटेक खूप व्हायला आहे, खूपच खाणं व्हायला लागले. इकडे शिवांश पण व्यायाम करत होता, तो पण पळत होता. त्याला लय आवड आहे माहिती का. तो रोज आम्हाला म्हणतो मम्मा सकाळी जाऊ म्हणून पळायला, पण आमचंच उठणं होत नाही. त्याला खूप आवड आहे. आता आम्ही ना आमचे जुने शूज आहेत का ते जिममध्येच येतं, आता शूज वगैरे घेऊन रोज येणार आहेत आम्ही पळायला. बघू नेक्स्ट डेला काय होतंय. तर आज तर आम्ही आलोच जाऊन थोडंफार. आणि ही चिमणी नाही काय करते माहिती आहे का, त्यांनी चव्हाणसाहेबांनी तिथं गाडी आणून लावली का तर ती वाटच बघत बसते. गाडी लावली की कुठून तरी पटकन उडत येते आणि त्यांच्या त्या गाडीच्या मध्ये ते दिसतंय का बोळ, त्याच्यामध्ये ती खोपा बनवायला लागली. गाडी लावली की ती, आणि ते पण तिथंच नेऊन गाडी लावते. त्या बिचारीला हे एवढं कळू नाही का ते स्थिर नाहीये, ती गोष्ट जातीये, ती गाडी जातीये. मग आता तिने त्याच्यात पिल्ले दिल्यावर ती पिल्ले जायचे नाही का तिचे. मी तेच बघत बसले होते. त्याच्यानंतर इकडं आले. इकडं चव्हाण साहेबाला लावलं होतं कामाला, कारण ना त्या कूलरमध्ये जे पाणी ठेवलं होतं का ते थोडं खराब झालं होतं, म्हणलं धुवून ठेवा. आणि मी इकडे घ्यायली होते माझी सकाळची ब्लॅक कॉफी. आणि मला खरंच खूपच कंटाळा आलेला होता. सकाळी माझा आळसच जात नाही 2-3 तास. तिकडं कसं होतं ना, एक रूम असायची, ते पण अर्ध्यात पसारा असायचा, 4-5 फरशा असायच्या झाडायला आणि किचनच्या 4-5 फरशा. इकडं असं झालंय की म्हणजे एनर्जी आणावं, कुठून आणावं हेच कळत नाही. तर आपली कॉफी पिऊन एनर्जी आणायची. मस्त निवांत दारात बसून कॉफी पिले, वापस आले. म्हणलं भांडे रात्रीचे तसेच होतं. खरं रात्री कांड काय झालं होतं आमचं ना, आमच्या बोरला पाणी नाही येत आणि जे म्हणजे पाणी संपलं होतं ना, त्याच्यामुळे भांडे राहिले होते. नाही तर मी रात्रीच भांडे घासते. आणि मग टँकर किती वाजता आलं, टँकर रात्री 11 वाजता आलं आम्ही झोपल्याच्या नंतर. म्हणूनच आमचं सकाळी उठणं झालं, म्हणजे नाही का थोडं उठायला लेट झालं होतं, त्याच्यामुळे भांडे राहिले होते. भांडे घासले मी. इकडे चव्हाण साहेब आणि शिवांश खेळत होते, म्हणजे शिवांश खेळत होता, चव्हाण साहेब आवरत होते. आणि शिवांशने हे पाय काय म्हणतात त्याला चपला ठेवायचे त्याच्या
त्याच्या खाली असं बुळ केलं होतं, त्याच्यामुळे ते त्याच्या पायावर पडलं असतं. म्हणून म्हणलं तिथं असं पण आम्ही चपला ठेवत नाहीत, ते इथंच दारात पडलेलं असतात, वरी तरी आणून ठेवा म्हणलं, म्हणजे तरी चपला ठेवता येतात. मग ते वरी आणून ठेवलं. आता आम्हाला काही माहिती नाही हे कुठं असतंय, तर प्लीज कमेंटमध्ये सांगा की कुठे असतंय म्हणून हे नेमकं. आणि मी ते जे तुम्हाला स्टार्टिंगला म्हणलं होतं का की मला खरंच कंटाळा आला, तेही तुम्हाला कारण पुढे कळणारच आहे. तर इकडे एवढे मोठे भांडेच कुठून पडतात, मी स्वयंपाक एकाच टाइम आता करते पण भांडे एवढे पडतेच काय, 10-15 दिवसाचे भांडे, तर मला भांड्याचाच लय वैताग आलाय. त्यानंतर रात्री काल मम्मीकडून आणलेली आणि रात्रीची आमची शिळी भाकरी होती ती बुब्बूसाठी दिली. हे पोरग तर निवळ कांड करतं माहिती का, ह्याला ती एक गोष्ट सांगू ना, एक काय कामाचा नाही हो कडू काय. बघा ना कशी लगेच भाकर पाडली, तिथून दिली तर तिकडं रागाने फिकली. हे एक पट आहे ना आमचं कुत्रं दुप्पट आहे, याने रागाने फिकली भाकर, म्हणजे नाही का जोरात फिकली रागाने नाही फिकली. म्हणजे आमचं कुत्रं असं आहे की त्याने ती भाकर नेली नाही का, तर ह्याने रागाने लांबून फिकली मला जवळ नाही आणून दिली, म्हणून ते कुत्रं रुसून गेलं दुसरीकडे. त्याच्यानंतर का ह्याने बी फेकाफिकी केली, ह्याने का म्हणून फेकलं तर ते त्याला चप्पल घाल म्हणले, त्याच्या हातात दुधासाठी बाटली दिली होती, ते दूध ते आणायला तिकडे मम्माकडे रानात चालले होते. नाही ह्याला मी ना तिकडं सोडायले होते, म्हणजे दूध घेऊन यायला बाटली दिली होती आणि याला तिकडंच रानात मम्मीकडे सोडायचं होतं, मम्मीने बोलवलं होतं याला. मग ते गेले त्याला घेऊन, आणि मला ना जाताना इथं दिसला बघा हे काय म्हणते त्याला पेपर, आमच्यात काही पेपर नाही इकडं, पेपर नाही, पण दारात आणि मला क्लिनिंग करायची होती. तर मला ना गेल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगितलं होतं मी आरसा पुसल्याला निघत नव्हता म्हणलं होतं ना, तर सगळे म्हणले होते काय कर तसला ते पेपर असतोय का त्याने पुसून बघ. तर आयो तुमचं सगळ्यांचं खरंच आहे माहिती का, एवढ्या कमेंट आल्या होत्या, त्याचं मला सफल झालं, कमेंटचं काहीतरी फळ भेटलं. कमेंटमुळं मी ते टिश्यू ते काय म्हणतात ते आपला हे पेपर नसतो का वाचायचा, त्यांनी आरसा पुसायचा ट्राय केला आणि खरंच तसलं पांढरं नाही उमटलं माहिती का, लई क्लीन आरसा निघाला. खरंच थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना. मी गेल्या वेळेस लई झटले होते, निघतच नव्हता, त्याच्यामुळे हे मधला आरसा बी तसाच होता पुसायचा, तसा हा आरसा आहे ना मधला हा फोडायचा आहे, कारण ना त्या बसवणाऱ्यांनी थोडा चुकीचा बसवलाय, त्याच्यामुळे हा फोडून दुसरा बसवायचा आहे. म्हणजे आणखी आमच्या घराचं काम सुरूच झालं नाही. आता तुम्ही सगळे म्हणत असताना ह्या सोप्यावर एवढं सगळं काय वेगवेगळ्या कलरचे कपडे आणून मांडलेस तू, तर असं काही नाही. विषय असा आहे की तुम्हाला माहिती आहे आमचा शिवांश किती आगाऊ आहे आणि लेकरू आहे घरात, आणि आमचा सोफा आहे ना त्याला आम्ही कवर नाही बसवलेलं, म्हणजे जे ओरिजिनल सोफ्याचा कलर असतो ना, सोफा असतो ना तोच आहे आणि याला कलर नाही बसवलं. मग ते काही पण खायला घेऊन जातो, कसले पण हात वगैरे जेवणाचे, ते मग सोफ्याला एकदा डाग पडलेले निघतील का, नाही ना निघायचे, म्हणून आम्ही हे पांघरायचं हातरायचं असतंय का, तर हे आम्ही सोफ्यावर हातरून ठेवतो, म्हणजे थोडंफार सांडलं तरी ठीक आहे. मग मी लागले झाडून काढायला, माहिती आहे का, मी सकाळी 8:30ला काम सुरू केलं का मला 12-1 ते याच्यातच वाजते ते, याच्यामुळेच मी तुम्हाला म्हणत होते बघा मला खरंच वाटायला लागलं या घरातून पळून जाऊन पहिल्या रूममध्ये जाऊन राहावा. किती पटकन आवरायचं माहिती आहे का, तिथलं काम लय पटकन आवरायचं, आणि इथं झाडून बिडून काढायला लागलं का 1 तास लागतोय, या कोपऱ्यापासून ते त्या कोपऱ्यापर्यंत, आणि इकडं आवरूस तर इकडं राडा होतोय. मी हे ते ठेवते व्यवस्थित, पोरगं डबल आहे तसं करते. तरी कालचा राडा तसाच होता रूममध्ये. आम्ही बेडरूममध्ये झोपतच नाहीत, आम्ही हॉलमध्ये झोपतो ना. काय होतंय जरा गरमी आहे ना, उन्हाळा आहे, गरमी होती, आणि इकडे ना बेडरूममध्ये जास्त गरमी होती. मग हॉलमध्ये TV पण असते ना झोपेपर्यंत चालू, आणि थोडं खिडक्या वगैरे नाही का जाळी वगैरे आहे त्याला, तर मग तिथं तसलं ते हे आहे काय म्हणते ते खालीवरी वडायचं खिडकीला, ते तसलं आहे, म्हणून ती खिडकी थोडी नाही का ओपन ठेवू शकतो. आणि काय होतं मग तिथं थोडं पण हॉलमध्ये ना गारच लागतं, आणि तिथं कूलर पण आहे. मग ते ठेवलं, त्याच्यानंतर बाहेर आले कचरा टाकायला चालले, तर एक फॅमिली चालली होती समोरून, तर त्या भेटल्या, मग त्यांना भेटले वगैरे, आणि त्याच्यानंतर कचरा टाकून आले. तर इकडं ना रोडलाच घर आहे ना, त्याच्यामुळं म्हणजे इकडं आमच्या घराच्या पुढं जो रोड आहे का त्याच्या पुढं लय मोठे गाव आहे तर छोटे. त्याच्यानंतर वापस आले, लय भूक लागली होती, काम करून मी दमले होते. तर मग मी फ्रीजरमध्ये पाणी ठेवलेलं होतं गार करण्यासाठी, मला घ्यायचं होतं प्रोटीन, तर पाणी गार झालेलं होतं. मग मस्त एक स्कूप टाकला प्रोटीनचा, आणि म्हणजे टेस्टी प्रोटीन आहे बरं का, आणि चांगलं पण असते बॉडीला आपल्या. आता ही रिक्वायरमेंट जेवढी असते तेवढं कंप्लीट नाही होत, रोजचं खाणं वगैरे काही व्यवस्थित नसतं आहे. आता काय डाएट वगैरे तर सगळं पाण्यातच गेलेलं आहे, चुलीत गेलेलं आहे पाण्यात गेल्यापेक्षा, जे आपलं रिअल लँग्वेज आहे ती. तर मग मस्त ना दमले होते, तर मस्त ना इकडं हॉलमध्ये येऊन TV लावली थोडी 2 मिनिट, आणि पित बसले प्रोटीन, रिलॅक्स प्रोटीन पिले. त्याच्यानंतर चव्हाण साहेबांनी सोडलं शिवला रानात मम्माकडं, आणि खायला घेऊन आले होते आमच्या दोघांसाठी ते काय म्हणतात भजे राईस वगैरे. आणि हे पुढचं दिसते का तुम्हाला, ते छोटं लय बेकार आहे माहिती का, मी घेतलं होतं पुसण्यासाठी. मी फक्त एकदा घर पुसलं त्याने, ते तसलं गोल नाही का त्याने ते बुडवायचं आणि त्याच्यातच पिळून निघत, त्यांनी एकदाच घर पुसलं आणि तुटून गेलं. 700 रुपयाचं होतं. डबल म्हणलं आपल्याला हे असलं नगच बाबा, आपला जो जुना पोचा होता का तिकडं घरात तसलाच पोचा घेऊन या. मग चव्हाण साहेबांनी पोचा पण आणला होता, ते खायला आणलं का त्याच्यासोबतच. मग आम्ही खाल्लं, आणि मस्तपैकी ना पोचाने पूर्ण घर म्हणलं आता पुसून घ्यावा, कारण ना 4-5 म्हणजे एकदाच पुसलं त्याने, आणि तेव्हापासून ते पोचाच खराब झाला. आणि कपड्याने पुसायची तर माझी काय कॅपॅसिटी नाही, माझी सगळी कंबर तुटून जाईल, मोडून जाईल.
म्हणून. आणि मग इकडं मस्तपैकी ना सगळं घर इकडं पोछाने मी पुसायला घातलं. खरंच मी जे म्हणते का तुम्हाला, हे कामामुळेच मला सगळा दिवस कुठं मी काम एवढं कधीच केलेलं नाही. मी लग्न झाल्यापासून कामच केलं नाही. आम्ही 2च रूममध्ये राहतो. अर्ध्या रूम पसाऱ्याने भरलेल्या असायच्या आणि अर्ध्यामध्ये आम्ही, आणि त्या पण ना पसाऱ्याने भरलेल्या असायच्या. पण आता लय मेहनत करायला लागले मी. मला तर तसंच वाटायला लागले. मला तर एवढा म्हणजे वैताग आलाय. थोडं काही सांडलं की एकतर मुंग्याचा कसा प्रॉब्लेम आहे काय माहिती, मुंग्या लागतात. आणि शिवांश लई त्रास देतो नाही का, कंटिन्यू हे सांड ते सांड, इकडं हे फेक तिकडं ते फेक, फुलाच्या कुंड्या तोड, फुलं फेक. इकडं बाहेर पण त्यांनी सकाळी त्याला कॉफी दिली होती प्यायला, इकडं बाहेर कॉफी सांडली होती. मधलं सगळं फ्रेश करून बाहेर आले आणि बाहेरचं पण धुवून वगैरे काढलं पाणी टाकून. ते आवरते का नाही तोपर्यंत एक फॅमिली आली होती आम्हाला भेटायला. चव्हाण साहेबाचा फोन आला की कोणतरी म्हणजे आले ते, त्यांना घेऊन येतोय. मग ते आले, त्यांच्यासाठी चहा वगैरे केला. त्यांचं हे छोटं बाळ होतं, आमच्या शिवांशसारखंच होतं आणि त्याचं नाव पण शिवच होतं. तर ह्या रिक्षामध्ये आले होते ते, काहीतरी पनवेलचे होते. त्यानंतर मग आम्ही आवरलं, ते गेले. त्याच्यानंतर आवरलं आणि मग आम्ही गेलो दुपारी मम्माकडं, कारण ना स्वयंपाकाला वेळच नव्हता भेटला मला. सो मग मम्मानी बोलवलं होतं जेवायला. तर मग मम्माकडे निघालो होतो आम्ही. तर मला आंघोळ वगैरे पण मी केलेली नव्हती, मी तशीच होते, कारण मला वेळच नव्हता भेटला. कंटिन्यू काही ना काही सुरूच होतं. आंघोळ वगैरे करायची होती, तेवढ्यात ते आले. मग ते कॅन्सल झालं. मग तेवढ्यात मम्मीचा फोन आला, म्हणली लवकर ये. मग गेलो. तर काशाचं काय बघते, तर काल ना माझ्या मावस भाऊ मामाचा मुलगा ते आले होते. तर भाजी केली होती अंड्याची, आणि काय झालं ती पुरली नाही. म्हणजे सगळे जेवले आणि मी एकटी शेवटी राहिले होते आणि ती मला पुरली नव्हती. तर मम्मीनी परत आज ना तिने काय केलं, अंड्याची भाजी केली. मला काल पुरली नव्हती म्हणून ती म्हणली मला दिवसभर करमलं नाही. मग पोटभर जेवण वगैरे केले आम्ही तिकडंच आणि वापस आलो डब्बा वगैरे घेऊन रात्रीचा, तर म्हणजे नंतरचा. इकडं बघू शकता शिवांशला आले खाऊ घातलं मी, त्याच्या पुरताच आणला होता, खाऊ घातला आणि मग तो मस्तपैकी झोपला. त्याला मम्मानीच त्याला ती बनेल वगैरे घेतलेली. त्याच्यानंतर चव्हाण साहेबांनी आणलं मटण इव्हिनिंगला. तर मग म्हणले मटण भाजी कर, तर भाजी आणि भात केला आणि खाल्ला.